नमस्कार मित्रांनो, मी मधुकर. मला सगळेजण प्रेमाने मधू म्हणतात. माझे वय साधारणतः 48 वर्ष आहे आणि मी वयस्कर असलो तरी शरीराने अजूनही बराच रांगडा व धडधाकट आहे. लहानपणापासून शेतात काम करण्याची सवय असल्याने माझ्यात अजूनही चांगलीच रंग आहे. आता माझी परिस्थिती कशी सांगू? माझी पत्नी 7 वर्षापूर्वीच हयातीतून निघून गेली. मला 2 अपत्य आहेत, पण ती आता शहरात स्थायिक झाली आहे. त्यामुळे गावाकडच्या वाड्यात मी एकटाच राहतो. आमची परिस्थिती मुळातच हलाखीची होती. शिवाय गावात माझी स्वतःची जमीन अशी काही नाही. याच कारणास्तव मी गेली 5-6 वर्ष आमच्याच गावातील एका मोठ्या शेतकऱ्याकडे बांधील म्हणून काम करतो. त्या मालकाचे नाव रामदास आहे. त्यांच्या संसारात तो एक आणि त्याची बायको असे फक्त दोघेच आहेत. दोघेही तरुण आहेत. रामदासच्या पत्नीचे नाव मीना असून तिचे वय साधारणतः 36 वर्षाच्या आसपास आहे. आता माझा जो मालक आहे तो राजकारणामध्ये असल्यामुळे तो बऱ्याच वेळा घराच्या बाहेर जायचा. त्याची शेतीवाडी भरपूर होती, पण एवढी शेती असली तरी त्याची बायको स्वतः शेतामध्ये जाऊन लक्ष घालायची. वेळ पडली तर ती शेतातली पण सगळी काम करायची. आता मीना म्हणजे माझ्या मुलीच्याच वयाची. तिचा स्वभाव पण खूप चांगला होता आणि दिसायला पण ती एकदम देखणी होती. आता तिच्या सौंदर्याबद्दल जर सांगायचं झालं तर ती एकदम गोरीपान होती. उंच पूर्ण होती. अंगाने एकदम भरलेली होती. आता ती थोडीशी जाड झालेली होती, तरी पण एकदम उठून दिसायची. पण आमची जी मीना मालकीण होती, तिला बघितलं की मी बऱ्याच वेळा तिलाच बघत राहायचो. का कोण जाणे, पण माझं मन तिच्याकडे खूपच आकर्षित व्हायचं. आणि मीना पण एकदम बिनधास्त स्वभावाची होती. ती मला मधूच म्हणायची. कुठलेही काम सांगताना मधू हे कर, मधू आणून दे असंच मला बोलायची. आणि मी वयस्कर असल्यामुळे ती माझ्यासोबत एकदम बिनधास्त राहायची. माझ्यासोबत काम करताना कधी कधी तिचा पदर ढळायचा आणि तिच्या त्या सुडोल शरीराचे दर्शन मला व्हायचं. पण तिला जरी त्या गोष्टीचं काही वाटत नसलं तरी माझ्या मनात मात्र एक वेगळाच वणवा पेटायचा. पण मी माझा तोल कधीच ढळू दिलेला नव्हता. पण एक दिवस अशी काही घटना घडली की माझा तोल ढवळला आणि माझ्या हातून जे नको ते घडलं. आता त्या दिवशी काय झालं ते मी तुम्हाला एकदम सविस्तरपणे सांगतो. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की माझा जो मालक होता तो राजकारणामध्ये असायचा आणि त्यावेळी मला वाटायचं कुठल्या तरी मोठ्या निवडणुका चालू होत्या आणि त्या निवडणुकीच्या कामासाठी माझा जो मालक होता तो शहरामध्ये गेला होता. त्यामुळे घरामध्ये माझी मालकीण फक्त एकटीच होती आणि आता शेतातली सगळी कामं मी आणि माझी मालकीण आम्ही दोघं झटपट करत होतो. आता तो दिवस मला एकदम चांगला आठवतो. त्यावेळी आम्ही शेतामध्ये मका पेरली होती आणि त्या मक्याला पाणी द्यायचं होतं आणि संध्याकाळी चांगलं 5-6 वाजेपर्यंत मी मक्याच्या शेतामध्ये पाणीच देत असायचो. पण 5-6 वाजता माझी कामाची सुट्टी व्हायची. त्यामुळे 6 वाजता मी मोटर बंद केली आणि मी माझ्या शेडमध्ये येऊन माझं अंग टाकलं. आता माझं जे शेड होतं ते मालकाच्या घराच्या बाजूलाच होतं आणि मी एकटा असल्यामुळे मी तिथे शेडवर राहत होतो आणि मला जेवण पण माझी मालकीण द्यायची. आता त्या दिवशी मी असाच 6-6:30 वाजता निवांत माझ्या शेडमध्ये येऊन पडलो होतो आणि दिवसभराच्या थकव्यामुळे मला कधी झोप लागली तेच मला कळलं नाही आणि साधारणतः 8-8:30 वाजता मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्या शेडमध्ये आलंय. म्हणून मी दचकून उठून बसलो. त्यावेळी मला दिसलं की मालकीण जेवणाचा डब्बा घेऊन माझ्या शेडमध्ये आलेली होती. तेव्हा माझ्या अंगावर कपडे एकदम अस्ताव्यस्त होते. माझं धोतर झोपेत सुटलं होतं. तसं मी एकदम लाजलो आणि मी पटकन उठून माझा धोतर सावरला. अंगावरचे कपडे थोडे व्यवस्थित केले. तसं मालकिनीने मला विचारलं. ती म्हणाली, काय मधू, आज खूप गाढ झोप लागली आहे वाटतं तुला? तसं मी म्हणालो, हो ना मालकीनबाई, आज खूपच कंटाळा आला होता. त्यामुळे मला कधी झोप लागली तेच कळलं नाही. आता मी जरासा सावरून बसलो आणि मी मालकीनबाईकडे बघायला लागलो आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिची नजर माझ्या शरीरावरून भिरभिरत होती. त्यानंतर मालकीनबाईने डबा ठेवला
आणि ती आता तिच्या घरी जायला निघाली. आणि जाताना तिने मला विचारलं, "मधू, त्या आपल्या पेरलेल्या मक्याला थोडं कसं पाणी द्यायचं राहिलंय. तू आता जेवण करून निवांत झोप. मी आता शेडमध्ये जाते आणि शेताला पाणी द्यायला सुरुवात करते. तुझी झोप झाली की तू शेतात ये. मग आपण दोघेजण मिळून पाणी देऊ." तसं मी ठीक आहे म्हणालो आणि त्यानंतर मालकीणबाई तिच्या घरी निघून गेली. मला खूप भूक लागलेली होती. पोटात कावळे ओरडायला लागलेले होते. त्यामुळे मी जेवणावर ताव मारला आणि मी पुन्हा तिथेच माझं अंग टाकून दिलं आणि मला एकदम गाढ झोप लागली. त्यानंतर अचानक मला जाग आली. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते आणि माझ्या लक्षात आलं की मालकीणबाई आता शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेली असेल. तसं मी पटकन उठलो, तोंडावर पाणी मारलं. तशी माझी झोप थोडीशी कमी झाली आणि त्यानंतर एका हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये कंदील घेऊन मी शेताकडे निघालो. थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर चांगलाच गारवा पसरला होता. त्यामुळे मी आवर्जून माझी रग माझ्यासोबत घेतली होती आणि एका 5च मिनिटातच मी मालकीणीचा मका पेरलेल्या शेतामध्ये जाऊन पोहोचलो. आणि त्यावेळी मला तिथे बॅटरीचा उजेड दिसला, कारण तिथे मालकीण पाण्याचं दार धरत होती. आता ज्यावेळी मी त्या शेतामध्ये गेलो, त्यावेळी मला दिसलं की मालकीणबाई तिची साडी चांगली वरपर्यंत खोचलेली होती आणि ती त्या चिखलामध्ये शिरून मक्याची दार मोडत होती. त्यावेळी तिचं ते बरगच्च जवान शरीर माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मी डोळे फाडून फाडून मालकीणीलाच बघत होतो. आता तिने 4 दार चांगलं बांधलं आणि ती तशीच माघारी फिरली आणि तिचा पदर सावरत ती त्या चिखलातून बाहेर पडली. तशी अचानक तिची नजर माझ्याकडे गेली. मी अजून पण तिच्याकडे डोळे फाडून फाडून बघत होतो. ती आता माझ्याकडे बघतच त्या चिखलातून बाहेर आली आणि मला विचारायला लागली, "मधू, झोप झाली का तुझी?" तसं मी होकारार्थी मान हलवली. त्यानंतर ती एका बाजूला जाऊन बसली. मी पण तिच्याच बाजूला तशीच रांग घेऊन बसलेलो होतो. आता एका 5च मिनिटात मी तसा बसलो असेल तेवढ्यात लगेच दुसरं दार भरलं. आता मी माझ्या अंगावरची रग काढली आणि मी आता दार मोडण्यासाठी त्या पाण्यामध्ये उतरलो. त्यावेळी मी माझं धोतर चांगलं वरती उचललं आणि त्या चिखलामध्ये उतरलो आणि मी त्या मक्यातली दारे मोडायला लागलो. त्यावेळी माझं ते कणखर आणि धिप्पाड शरीर आणि खरं तर मालकीण माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला लाज वाटायला लागली. पण त्याचबरोबर ती माझ्याकडे बघते या भावनेने माझ्या अंगावर शहारा पण येत होता. माझं अंग मोहरून गेलं आणि मी अचानक तिच्याकडे बघितलं. त्यावेळी मला दिसलं की ती नजर रोखून फक्त माझ्याकडेच बघत होती. तिची नजर माझ्या त्या पेटलेल्या शरीरावर स्थिरावली होती. आता दार मोडून मी पुन्हा बांधावर मालकीच्या बाजूला जाऊन बसलो. वातावरणामध्ये आता गारवा चांगलाच पसरला होता. मी पुन्हा माझ्या अंगावर रग घेतली आणि मी बांधावर बसून आता सार भरायची वाट पाहू लागलो. तेवढ्यात आता मालकीणबाई माझ्या एकदम जवळ सरकली आणि मला म्हणाली, "मधू, आज थंडी खूपच वाढली आहे रे." तसे मी म्हणालो, "हो ना मालकीणबाई, आज खूपच गारवा आहे. म्हणून तर मी रग घेऊन आलोय." तसं मालकीणबाई माझ्याकडे बघत मला म्हणाली, "अरे, थंडी फक्त तुलाच वाजते का? मी मगाशी 2 तासापासून या थंडीत आहे आणि तू एकटाच रग घेऊन बसलाय होय?" तसं मी लाजवत मालकीणबाईला म्हणालो, "मालकीणबाई, मग ही रग तुम्ही घ्या." तसं मालकीण थोडीशी गालातली हसली आणि ती मला म्हणाली, "मधू, म्हणजे आता माझ्यासाठी तू एकटा एकटा काय थंडीत कडवत बसणार आहे?" तसं मला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं. त्यानंतर मालकीणबाई माझ्याजवळ आली आणि मला एकदम चिडून बसत ती मला म्हणाली, "मधू, तुझ्या रगामध्ये मला पण घे ना." तसं माझा मालकीणबाईच्या बोलण्यावर विश्वास बसेना आणि मी तिच्याकडे दचकून बघितलं. तसं ती मला म्हणाली, "अरे रे, तुला ऐकायला येत नाही का? ती रग माझ्याही अंगावर टाक." तसं मी काही न बोलता माझा उजवा हात उचलून मालकीणबाईच्या माझ्या रगेमध्ये घेतला आणि त्यावेळी ती मला एकदम चिटकून बसली होती
आणि तिचा तो उबदार स्पर्श मला जाणवायला लागला. आणि खरंच तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगातील थंडी कुठल्या कुठे पळून गेली. पण माझ्या अंगात जी थंडी पळून गेली हे जर खरं असलं तरी तिच्या त्या स्पर्शाने मात्र मी खुश व्हायला लागलो होतो. एरवी मी तिला बघून खुश व्हायचो. पण ती आज त्या बोचऱ्या थंडीमध्ये मला एकदम चिटकून बसलेली होती. त्यामुळे त्या दिवशी जो अनुभव होता तो खूपच वेगळा होता. आणि तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगाला एका क्षणाचं कापर भरलं. माझ्या त्या म्हाताऱ्या शरीरामध्ये अचानकच एवढी उत्तेजना आली की मी उगीचच माझं अंग तिच्या अंगावर दाबायचा प्रयत्न करायला लागलो. आम्ही दोघेजण आता एकमेकांना एकदम खेटून बसल्यामुळे एकमेकांच्या शरीराची ऊब एकमेकांना मिसळत होती. त्यामुळे आम्हाला खूप गार वाटत होतं. पण त्याचबरोबर आमच्या दोघांचे पण श्वास वाढले होते. आणि ती माझ्या जवळ असल्यामुळे तिचे श्वास मला एकदम स्पष्ट जाणवायला लागलेले होते. तिचे श्वास कधी माझ्या गालावर पडायचे तर कधी माझ्या कानावर. आणि त्यामुळे माझी उत्तेजना एकदम शिंगेला जाऊन पोहोचली होती. तरी पण मी कसाबसा स्वतःवर संयम ठेवलेला होता. पण आता हे कमी होतं की काय म्हणून माझ्या मालकिनीने पुढं एक असं कृत्य केलं की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. मी आता माझ्या मालकीणबाईला चिकटून बसलेलो असताना माझ्या मालकीणबाईने माझ्या खांद्यावर हात टाकला. तसं मी एकदम दचकलो आणि मी एकदम कावराबावरा झालो. आता तिच्या हाताने मला चांगलंच कुरवाळायला लागली आणि त्याचबरोबर तिने तिचा दुसरा हात माझ्या भरदार पायांवर ठेवला आणि ती माझ्या पायांवर तिचा हात बिनधास्तपणे फिरवायला लागली आणि तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगातून एक विजेची लहर सळसळत गेली. मी माझे डोळे घट्ट झाकून घेतले. माझा खालचा ओठ मी माझ्या दाताखाली चावला आणि माझ्या हाताच्या मुठी आपसुकच वळल्या गेल्या. मी काहीच बोलत नव्हतो. मी फक्त तो स्पर्श एन्जॉय करत होतो. आणि थोड्याच वेळात मालकीण मला एवढी पुरवायला लागली की तिच्या मनातला कावा मी ओळखला आणि मी तिला म्हणालो, मालकीणबाई, असं काही करू नका. या म्हाताऱ्या वयात माझ्याकडून काहीतरी पाप घडून जाईल. तशी मालकीणबाई मला म्हणाली, मधू, तू म्हातारा नाहीस. तुझं वय जरी जास्त असलं तरी एका तरुणाला लाजवेल असं तुझं शरीर आहे बघ. पण तुझा मालक मात्र तुझ्यापेक्षा कमी वयाचा असूनही सुद्धा त्याचा काहीच उपयोग नाही बघ. पण मधू, तुझी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे बघ. असं म्हणून मालकीण पुन्हा मला चांगलीच बिलगली. तसं मात्र मी मालकिणीला बराच समजावायचा प्रयत्न केला. मी तिला माझ्यापासून विलग करायचा प्रयत्न करत होतो. पण ती पण चांगलीच हट्टाला पेटून उठली होती. माझ्या स्पर्शाने ती पण मोहरली होती आणि ती मला सोडायला तयारच नव्हती. पण एका क्षणाला तिने मला एवढी घट्ट मिठी मारली की मी काहीच करू शकलो नाही. आणि तिने पटकन तिचे नाजूक ओठ माझ्या गालावर टेकवले आणि तिच्या त्या ओल्या ओठांच्या स्पर्शाने मात्र मी एखाद्या मेणाच्या गोळ्यासारखा वितळायला लागलो. आणि पुढच्या क्षणाला ती आदळशावसारखी माझ्या गालावर आणि माझ्या मानेवर चुंबनांचा वर्षाव करायला लागली. तसं मात्र माझ्यातला विरोध आता मावळत गेला आणि पुढच्या क्षणाला मी पण तिला माझ्या घट्ट मिठीमध्ये आवरलं. कारण आता माझा स्वतःवरचा ताबा राहिलेला नव्हता आणि मला आजूबाजूच्या जनाचा विसर पडला होता. मी तिला आता कसून माझ्या मिठीमध्ये एवढ्या जोरात ओवळलं की तिच्या पाठीची आणि कमरेची हाडं कडकड मोडली असं वाटलं. तशी माझी मालकीण मला म्हणाली, अरे मधू, हळूहळू. मी काय कुठे पळून नाही जाणार आणि असं मला आवडून तू काय माझी हाडं मोडणार आहेस की काय? तसं मी काहीच बोललो नाही. मी फक्त तिला माझ्या भुजंपाशामध्ये आवळत होतो आणि पुढच्या क्षणाला मी तिच्यावर चुंबनाचा वर्षाव असा काही केला की ती माझ्या त्या चुंबनाच्या वर्षावाने एकदम घायाळ होऊन गेली. कधी मी तिच्या गालावरचं चुंबन करायचो तर कधी कपाळावर, कधी तिच्या हनुवटीचं तर कधी डोक्याचं. मी बराच वेळ तिच्यावर चुंबनाचा सपाटा चालून ठेवला होता आणि माझ्या त्या चुंबनाने ती पण एकदम घायाळ होऊन गेली होती. आम्ही दोघेजण धापा टाकायला लागलो होतो. दोघांचे श्वास एकमेकांच्या श्वासामध्ये मिसळायला लागले होते आणि त्यामुळे आम्ही दोघेजण एकदम पेटून उठलो होतो. आणि पुढच्या क्षणाला मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातामध्ये घट्ट पकडला आणि माझे ओठ तिच्या ओठात एकदम अलगद टेकवले. तसा तिच्या पण चेहऱ्याला
एक झटका बसला आणि ती माझ्या ओठावर जणू काही तुटूनच पडली. आम्ही वेड्यासारखं एकमेकांच्या ओठाची करायला लागलो आणि आम्ही कितीतरी वेळा एकमेकांच्या ओठाची चुंबने करत होतो. आता त्या रगेतील उबदार स्पर्शाने आणि एकमेकांच्या चुंबनात काही दोघेजण एवढे उत्तेजित झालो होतो की आता आम्ही एकमेकांना तृप्त केलं. आमचं रात्र असंच चालू राहिलं. नमस्कार मित्रांनो, पुढची गोष्ट अशी की पहाटे उठल्यावर मला जाणवलं की मी काहीतरी अयोग्य केलं आहे. मनात विचार आला की आता मीना जागी झाली की मला नक्कीच शिवीगाळ करेल किंवा माझ्यावर रागवेल. पण असे काहीच घडले नाही. उलट मीना जशी डोळे उघडून उठली तिने माझ्याकडे पाहिलं आणि एक गोड हास्य हसली. नंतर तिने माझ्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले, आपले कपडे परिधान केले आणि आपल्या घराकडे निघून गेली. त्या दिवसापासून आमच्यातील संबंध नियमितपणे घडू लागले. माझा मालक रामदास बहुतेक वेळा घरी नसल्यामुळे आम्हाला संधी सहजासहजी मिळत होते. जेव्हा केव्हा मीनाला शारीरिक जवळीक हवीशी वाटायची तेव्हा ती मला आपल्या घरी बोलवायची किंवा स्वतः माझ्या शेडवर यायची. अशा वेळी ती माझ्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची. त्या नात्याने मलाही श्रीसुखाची ओळख झाली. या प्रकरणाला सुरुवात झालेल्या आता साधारणतः 1 वर्ष उलटून गेलं आहे. मीना आणि माझ्यात अजूनही तेच घनिष्ठ नाते कायम आहे. आम्ही अजूनही एकमेकांना आनंद देतो, एकमेकांवर प्रेम उधळतो. पण मनातल्या मनात एक कुठेतरी खंत मात्र निर्माण झाली आहे. कारण मीना ही माझ्याच मुलीच्या वयाची आहे आणि तिच्याशी असलेले हे संबंध बरोबर आहेत का? याचं मला गांभीर्य वाटू लागलं आहे. आता मला समजत नाही की मी नेमकं काय Saya